नमस्कार मित्रांनो, आकाश सुरवंशी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मित्रांनो श्री गुरु पादेश्वर महाराज यांचं मठ दाखवण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो। मी तुम्ही पाठीमागे बघू शकता, मी जस्ट आता गिरगावमध्ये आलेला आहे मित्रांनो। समोर पाहू शकता मित्रांनो, श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांचं मठ दाखवण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो मी गिरगावमध्ये। तर तुम्हाला संपूर्ण मठ दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। आणि महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो। आता आतमध्ये जाऊन महादेव दर्शन करणार आहोत मित्रांनो। आतमध्ये जाऊन मित्रांनो, महादेवाचं मंदिर खूप प्राचीन आहे आणि आता हे आजूबाजू पाहू शकता तुम्ही, अशामध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे। तर या साईडला दानपेटी आहे। तर समोरच पाहू शकता मित्रांनो, संपूर्ण दगडी काम आहे मित्रांनो। तुम्ही समोर पाहू शकता समाधी आहेत आणि ह्या साईडला पण समाधी आहेत ना, या साईडला पण मित्रांनो समाधी आहेत। तर अशामध्ये ते समाधीच्या वरचं करण्यात आलेलं आहे मित्रांनो काम। तर आतमध्ये आता आपण दर्शन करणार आहोत। महादेवाचं खूप प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे मित्रांनो। तर तुम्ही मित्रांनो फरशीचं काम मागून केलेले आहे। तर तुम्हाला मित्रांनो आता मी मठाच्या आजूबाजूला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो। गुरुचार्य पादेश्वर महाराज मठामध्ये नाहीत सध्या मित्रांनो, दौऱ्यावर गेलेले आहेत। तर तुम्हाला मी आजूबाजूला दाखवतो। या ठिकाणी मित्रांनो स्वयंपाकाची चुलांगण आहेत मित्रांनो। या ठिकाणी स्वयंपाक करतात मित्रांनो, पाहू शकता। आणि समोरचं मित्रांनो मैदान आहे। मठाच्या आजूबाजूला मित्रांनो शेती आहे, पाहू शकता। आणि समोर मित्रांनो महादेवाचं मंदिर आहे, खूप प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। आणि तुम्ही आजूबाजूला पाहू शकता वडाचे झाड आहेत मित्रांनो। मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता, हे आहे मोठा आहे मित्रांनो, गिरगाव मध्ये येते शिवाचार्य पादेश्वर महाराज यांचं मोठं आहे मित्रांनो। सध्या मित्रांनो पादेश्वर महाराज आमदाराच्या इलेक्शनला उभे राहिलेले आहेत, कारण की आपलं इथं महादेवाचं मंदिर खूप हेमाडपंथी होतं, त्यामुळे आपण इथं व्हिडिओ बनवण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो। दर्शन झालेलं आहे मित्रांनो। आता आपण मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर।